तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का? तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का? ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्केंनी राज ठाकरेंनी शिवसेना कुणामुळे सोडली यावर भाष्य केलंय. राज ठाकरेंनी ज्यांच्यामुळे शिवसेना सोडली त्यांच्यासोबत ते पुन्हा जातील का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही समजू शकतो गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाहीये उभाटामध्ये, म्हणून केवळ वापरण्याकरता गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे. आणि ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली, मी पुन्हा तेच बोलतोय, ज्या ठिकाणी शिवसेना कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी माझ्यावर द्या. आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते. त्यावेळी यांनी धमकी दिली, मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर. आधुनिक दुर्योधन, त्यावेळी दुर्योधनाने ज्यावेळी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं. आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय. ते राजसाहेब यांच्याकडे जाणार आहेत का? सर, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, हितासाठी एकत्र यावं असं महेश मांजरेंनी मुलाखत घेतल्यानंतर अनेक ठिकाणी पोस्ट लागले. मला वाटतं खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी, महाराष्ट्र हितासाठी आणि हिंदुत्वासाठी कोण ठाकरे पुढे जाईल खऱ्या अर्थाने? कोणाचं हिंदुत्व? उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व? अरे वक्फ अमेंडमेंट बिलाला, वक्फ सुधारणा विधेयकाला त्यांचं अरविंद खान आणि संजय मुल्ला लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये विरोध करतो. ज्या बाळासाहेबांची भूमिका होती की वक्फ कायदा रद्द व्हायला पाहिजे, देशाच्या संरक्षण खात्याच्या पेक्षा जास्त जमीन त्या वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेली आहे. गावाच्या गावं, हिंदूंची मंदिरं, सरकारी जागा ज्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आहे त्याचा उपयोग 80% उपयोग देशाच्या विरोधात केला जातो. त्याच्यामध्ये जर बदल घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर केवळ मतांकरता वक्फ अमेंडमेंट बिलाला तुम्ही विरोध करता, हे आहे तुमचं हिंदुत्व? निवडणुकांमध्ये मुल्ला मौलवींना लाखो करोडो रुपये वाटून तुम्हाला मतदान करायला लावताय. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटते. हे आहे का तुमचं हिंदुत्व? कोणाला शिकवताय? औरंगजेबाच्या कबरीला आम्ही विरोध केल्यानंतर तुमचा संजय मुल्ला त्याची बाजू घेतोय, हे तुमचं हिंदुत्व आहे? कसल्या हिंदुत्वाच्या वार्ता करताय आणि कसल्या मराठी माणसांच्या गप्पा मारताय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणूस दिसतो, मग मराठीचा प्रश्न येतो. गुजरात आणि मुंबई तोडण्याची भाषा त्यावेळी येते. मग तुमचा गुजराती माणसाला विरोध आहे का मुंबईतल्या? जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुका लागल्या की त्याला मराठी अस्तित्व, मराठी भाषा. तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत? मराठी आहेत. कुठले कलाकार तुमच्या मुलांबरोबर असतात? आदित्य ठाकरेंबरोबर? का नाही मराठी कलाकार कोण तुमच्या मुलाबरोबर? रात्रीच्या पार्ट्या करायला तीच लोक लागतात ना. कसलं मराठी? केवळ मुंबई महापालिकेकडनं मलिदा लुटण्याकरता लोकांची मतं भावनात्मक विषय आणून घेण्याकरता हा मराठी हा विषय उभाटायला लागतो. लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि अख्खी उभाटा सोडून चाललेली आहे. त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो दिलेला आहे ना, त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही. आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे. त्यांची अवस्था एवढी जलन होते, एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाही झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे.
अहो आज ते शरद पवार आणि अजितदादा यांची एक बैठक झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. अजितदादांवर टीका करतात करू द्या, पण शरद पवारांवरती सुद्धा अप्रत्यक्षरित्या अजितदादा आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहेत. आणि आम्ही कुठे यांना भेटतो का, आम्ही कुठे एकनाथ शिंदेला भेटतो का? एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला पाहिजेत ना. एकीकडे नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे शत्रू काल म्हणाले, अमितभाई शहा महाराष्ट्राचे लुटारू त्यांना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरे, तुम्ही उद्धव ठाकरे भेटताय ना मंत्रालयात कामाचं निमित्त साधून, ही दुटप्पी भूमिका कशासाठी करताय? आणि आज शरद पवारांना भेसळ म्हटलेलं आहे त्यांनी. शरद पवारांची भेसळ आहे, आमच्याकडे भेसळ नाही. माझं सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना माझं आव्हान आहे, संजय राऊत यांनी तुम्हाला भेसळची उपमा दिलेली आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही भेसळ आहात का ओरिजिनल आहात? सुप्रियाताई, आपण याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. संजय राऊत काय आहे तुम्हाला कळलं असेल. संजय राऊतांनी जे वापरलेला शब्द आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, या संदर्भात सुप्रियाताई यांनी खुलासा करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे.